मनापासून आजच्या या शुभदिनी सगळ्यांचं मनापासून गर्दीत स्वागत करतो आहे. खरं तर साईबाबांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या शिरावरती मस्तकावरती आहे. म्हणूनच खरं तर आपल्या सगळ्यांना अगदी बघा ना, सगळेजण आपण बाबाच्या चरणी लीन व्हावं म्हणून अगदी बऱ्याच जणांना आपण पाहिले की शिर्डी नगरामध्ये आजही पायी चालत जात असताना बऱ्याच जणांची सेवा करत आहे. परंतु बऱ्याच जणांना तिकडे जाणं शक्य होत नाही. म्हणून रविशेठ पाटील यांच्या माध्यमातून बाबा इथे आले आणि अगदी इथे आल्यानंतर बाबांचं दर्शन घेणं किंवा बाबांना भेटणं अगदी सोयीस्कर झालं. म्हणूनच आज आपल्या सगळ्यांना एक वेगळा आनंद होत आहे. तो म्हणजेच बाबा अगदी इथे साईनगर महालमध्ये आले आणि तिथे आल्यानंतर आपण बाबांचं दर्शन अगदी सहजपणे घेऊ शकतो. हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. आणि अशाच मंदिरामध्ये खरं तर गुरुजींनी उल्लेख केला की जवळजवळ 13 वर्ष अविरतपणे हा प्रवास सुरू आहे. तो म्हणजे जेव्हा साई मंदिर म्हणजे या मंदिराची स्थापना झाली तेव्हापासून आतापर्यंत जवळजवळ 13 वर्ष झाली. आणि खरं तर 13 वर्षांमध्ये अनेक गुरुवारी अनेक कार्यक्रम या ठिकाणी झाले. म्हणजे खरं तर आज तुमच्या सगळ्यांसाठी कार्यक्रम नव्हे तर खरं तर ही सेवा आहे. की बाबांच्या चरणी सेवा अर्पण करण्याकरता आमचे सगळे कलाकार म्हणजेच संस्कृती आगळी कोळ्यांची की जो कार्यक्रम राजेश कोळी आणि सोमनाथ पाटील यांच्या निर्मितीतून साकारला गेला. इथेच नव्हे तर अगदी बऱ्याच ठिकाणी जो कार्यक्रम नेहमीच अविरतपणे सुरू असतो, पण आज या मंदिरामध्ये म्हणजेच बाबाच्या चरणावरती एक आपली सेवा म्हणूनच कार्यक्रम नव्हे तर बाबाच्या चरणी ही सेवा अर्पण करतो आहोत. मंडळी खरं तर कार्यक्रम म्हटला किंवा कोणतीही सेवा म्हटली तर मंडळी कार्यक्रमाचा आरंभ म्हणजेच त्या आधिविधान त्या श्री गणेशाला पहिलं वंदन केलं जातं. आरंभी वंदतो गणपते असं म्हणताना आरंभी विनंती करू गणपते विद्या दया सागरा अज्ञानत्व अरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा दुःख दरिद्र क्लेश अवगे देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुदोषवी असं म्हणताना त्रिवार वंदन आपण कार्यक्रमाच्या आरंभी करत असतो. तर म्हणजेच श्री गणेशाला गणेशाचं त्रिवार वंदन गणेशाला करूया आणि करूयात कार्यक्रमाचा प्रारंभ आणि शुभारंभ. गीत जयासे गाऊ गुणगान जयासे गाऊ वाणी बदले शब्द न शब्द तुझ्याच चरणी वाहू. मंडळी खरं तर आपण सगळेजण भगवंताला मानणारे, भगवंत तुमच्यात आहे, माझ्यात आहे, चराचरामध्ये आहे, ही सृष्टी चालविणारा तो भगवंत आहे. कुणाच्या सत्ते चाले हे शरीर, कोण बोलाविता धनी सखा भगवंत वाचा त्याची असं मानणारी आपली संस्कृती. खरं तर मंडळी ही संस्कृती आहे ती म्हणजेच शौर्याची, पराक्रमाची, 750 वर्षांची ती संतांची परंपरा ज्या भूमीने जपली ती ही महाराष्ट्राची भूमी, शौर्याची भूमी, छत्रपती शिवरायांची भूमी. या भूमीनं बरंच काही जिरलं, ती तुमची आमची महाराष्ट्राची भूमी. आणि मंडळी खरं तर या भूमीत ती संस्कृती आहे ती म्हणजेच भगवंताची, परमेश्वराची. तो चालविणारा भगवंत, तो आपल्या सगळ्यांना बोलविणारा भगवंत, तो धनी कोण असेल तर तो म्हणजेच एक विभूती. खरं तर भगवंताची रूप अनेक परंतु एक विभूती अर्थातच तो परमेश्वर. आणि वंदन करूया त्या परमेश्वराला.
मागतो मी आता, मागतो आता तुझं, मागतो मी आता, मागतो आता माझं द्यावे एक जनता तुझं, मागतो मी आता, मागतो मी आता तुझं, मागतो मी आता. तुझे ठाई माझी भक्ती, तुझे ठाई माझी भक्ती, विनुठावी गणपती. तुझे ठाई ज्याची प्रीती त्याची घडावी संगती, संगती त्याची घडावी संगती. धरणीधरा ऐसे द्यावे, धरणीधरा ऐसे द्यावे, सर्वाभूती लीन व्हावे. तुझं शरण 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 आलो पतित मी जाण, पतित जाण आलो पतित मी जाण. तुझा अपराधी मी खरा, तुझा अपराधी मी खरा, आहे इच्छुत्या परला. माझी दे करुणा, तुझं लागी गजानना, गजानना तुझं लागी गजानना, गजानना माझं द्यावे एक जनता तुझं, मागतो मी आता, मागतो मी आता तुझं, मागतो मी आता. धन्यवाद. तर कल्याणशी कोडी यांच्या